कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गणी, मारुती दादा, तुम्ही भरल्या ताटावरून उठलात ना? जेवून घ्या, बघूया। अहो, हे मंगळसूत्र आम्हा बायकांचा विषय। मी बघते ना या मंगळसूत्राचं काय करायचं ते। सावित्रीबाई, काय करा, पर हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आधी काढ। चल गणी। पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे आदित्य बाबांचं सुरक्षा कवच आहे। पार्वतीचा जीव जरी गेला ना तरी आदित्य सरांच्या जीवासोबत खेळण्याचा धोका पत्करणार नाही। पण एवढं झाल्यावर पण ही आता मंगळसूत्र घालेल तरी कशी? हे मंगळसूत्रच माझ्या आयुष्याचं सत्य आहे। मला आता अनुष्का मॅडम गप्प बसणार नाही। आज तर मी फोटोशूटच्या नावाखाली थाप मारून नेली, पण प्रत्येक वेळी असं करणं शक्य होणार नाही। माझा नाईलाज आहे। इच्छा नसताना सुद्धा हे मंगळसूत्र मला गळ्यातनं काढावं लागणार आहे। प्रीतम, जाऊ द्या ना, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? हे बघा, अनुष्काचा काहीतरी गैरसमज झालाय। गैरसमज? या मला ना ती अनुष्का खूप आधीपासून खटकत होती। ती आली ना की असे काहीतरी विचित्र वाईब देत होते मला। आज ना आज तर डोक्यात गेली ती माझ्या। अशी कशी आणू शकते पारूला खेचून ती? हा, समजते कोण स्वतःला? आणि दादा आणि तिचं लग्न होणार आहे ना, मग स्वतःच्या नवऱ्याबद्दल आणि त्या पारूबद्दल असं काहीतरी बोलताना काहीच नाही वाटलं का तिला? प्रीतम, तुम्ही प्लीज शांत व्हा। कसा शांत होऊ? सांग मला, कसा शांत होऊ? ते पारू मैत्रीण आहे ना ग माझी। हा, आपल्याला एकत्र आणण्यासाठी या घरासाठी काय काय केलंय तिने, आठवतंय ना? सगळ्या घराच्या हितासाठी ना स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही ती मुलगी। आणि या घराने काय दिलं तिला? सततचा अपमान। मी तर म्हणतो ना, दादा बोललाच होता ना की हो मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, मग हे पण बोलायला हवं होतं की हो पारू माझी बायको आहे। प्लीज, काय बोलता यार? बघा, तुम्ही रागात आहात म्हणून बोलून गेलात, पण हे असलं तुमचं बोलणं तर आईने किंवा अनुष्काने ऐकलं तर काय होईल माहितीये तुम्हाला? हे बघा, आदित्य दादांची अनुष्का होणारी बायको आहे आणि पारू फक्त एक मैत्रीण आहे, हेच सत्य आहे। तुम्ही उगाच स्वतःला विनाकारण त्रास करून घेऊ नका। पण होतोय त्रास, काय करू, होतोय त्रास मला। ते बिचारा पारूवर जर अन्याय होणार असेल ना तर मला नाही सहन होत। आधी तिचं ते ब्रँड अँबॅसेडर पद काढलं आणि आता हे या घरातल्या लोकांनी अन्याय कधी बघितलाच नव्हता आणि आता ते वरच्यावर होतं ना, म्हणून फ्रस्ट्रेशन येतं। बघा, तुम्ही प्लीज शांत। मला कळतंय की तुम्हाला खूप राग येतोय, त्रास होतोय, पण अशा परिस्थितीत आपणच शांत राहणं अपेक्षित आहे ना। मी काय म्हणते, आपण दोघं ना कुठेतरी फिरायला जाऊया, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। ते एवढं सगळं सुरू असताना कुठे जाणार आहोत आपण? आणि ती इच्छाच नाहीये काय करायची। कुठे म्हणजे? कुठेही जाऊ, जिथे मी आणि किमी आपण दोघेच असू। या सगळ्यांपासून लांब। बघा ना प्रीतम, आपण कुठेच गेलो नाहीये, किती दिवस झालेत। जाऊया ना, तुम्हाला पण बरं वाटेल आणि मला तुमच्यासोबत टाइम स्पेंड करायचंय प्रीतम। पाहिजे तर 2 तासात परत येऊया। बरं ठीक आहे, जाऊया।
प्रीतम आतापर्यंत दादा दादा करत होता, आता अचानक पारू पारू करायला लागला. शेवटी अहिल्याचाच मुलगा, याला हलक्यात घेऊन चालणार नाही. आदित्य, आय एम सॉरी. आदित्य, आदित्य प्लीज असं तोंड फिरवू नकोस ना प्लीज. मी मान्य करते माझी चूक आहे. अरे गोष्टी घडून जातात त्यावेळी कळतच नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अनुष्का, मुळात हे सॉरी काय असतं ग? मागचा पुढचा विचार न करता फक्त आरोप करायचे, त्या आरोपांचा समोरच्यावर काय परिणाम होईल याचा विचारही करायचा नाही. आय नो, पण माझा गैरसमज झाला होता. मुळात तुझ्यासारख्या मोच्यावर मुलीकडून गैरसमज झालाच कसा? आणि जर झाला तर आधी माझ्याशी बोलायचं ना. सी अनुष्का, मी खूप सॉर्टेड मुलगा आहे. मी हे असलं इमॅच्युअर बिहेवियर अजिबात खपून घेणार नाही. आज तू त्या शूटच्या मंगळसूत्रावरून एवढा मोठा तमाशा केला, उद्या पारू या रूम मध्ये येण्यावरही तू ऑब्जेक्शन घेशील. आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर आपण लग्न करायचं की नाही ना याच्यावर विचार करावा लागेल. अनुष्का, पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी असल्या बालिश कारणावरून नाही, मला तिला दुखवायचं नाहीये. मी पारूसाठी हे लग्न मोडू शकतो, पण कुणीही आमच्या मैत्रीला गालबोट लावलेलं मला चालणार नाही. रिअली व्हेरी सॉरी. तू प्लीज असं टोकाला जाऊ नकोस. सी, आय प्रॉमिस की यापुढे असं कधीच काही होणार नाही. अँड आय रिअली मीन इट आदित्य. तुझ्या आणि पारूच्या मैत्रीबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाहीये. ते जे काही झालं ना रे, ते खूप क्षणिक होतं. सी, पारूला मला पण माझ्या लहान बहिणीसारखी आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा जाऊन त्याची माफी मागते जे काही झालं त्याबद्दल. पण प्लीज प्लीज असं परत काही बोलू नकोस. येस, इट्स ओके, मला जायचंय. माझ्या दिशासाठी मला या मूर्ख आदित्यचे नखरे झेलावे लागते. आणि या मूर्खाला माझ्यापेक्षा जास्त याची मैत्रीच प्रिय आहे. पारू, मला खूप आतवर वाचलास. आत्ता वाचलीस, पण जास्त दिवस नाही. लवकरच हे किर्लोस्कर तुला धक्के मारून मारून घराच्या बाहेर काढते. हा या अनुष्काचा शब्द आहे. काम झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.